आपण नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे आणि थेट इकडे दाखवा जागृत हे आपल्या सोलापूर शहराचे सुपुत्र आहेत, म्हणजे आपले शिंदे साहेब. राजकारणात तरबेद आणि नाद करायचा नाही. आता विधान परिषदेची निवडणूक आहे, सगळे दिग्गज शिंदे साहेबाकडे येऊन चाललेत. नेमकं शिंदे साहेबाचा काय रोल आहे ते आपण आता विचारणारच आहोत. या जागृत भाऊ. आता मी जेवणाच्या प्रेस घेणार आहे. कुठं? 24 हा, हॉटेल 24 ला प्रेस आहे भाऊची. ना मला सांगा काय काय असणार आहे ही निवडणूक, कशी असणार आहे? दिसल थोडं, जसं दिवस जातील तशी दिसल. दिसल मोठ्या माणसांबरोबर लढतोय आम्ही, लहान माणसं आहे. चाललोय हळूहळू कासव गतीने चाललोय आम्ही. बघू आता काय म्हणले? अदृश्य ताकद आहे. अदृश्य ताकद आहे असं म्हणलेत. मी नाही हाय, मला सांगा नाना, एवढं सगळं भाजपाचं एवढं दिसा लागलंय, सगळं भाजपाचे एवढे मोठे नगरसेवक आहेत आणि नानानी शिंदे साहेबांच्या इथं काय बैठक घेतली? आता काय त्यांना मदत करा म्हणून भेटून चाललंय. दुसरं काय असतं? दुसरं काय दुसरं काय असतं? इलेक्शन मध्ये काय असतं? काय शब्द दिले शिंदे साहेब? नाही, आपल्या लोकांना सांगून काय सांगू मग. हो, सांगणार की आता महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. फोन केला एक मिनिट साहेब, मी राहुल रणदिवे. मला सांगा साहेब, शिंदे साहेबाचा काय रोल आहे ह्या विधान परिषदेमध्ये? माझा काही रोल नाही. मला येऊन भेटतात आणि ह्या राजकारणाविषयी एकाच दुसरा बोलतो, पण बाकी सगळे सोलापूरच्या विषयी, सोलापूरच्या लोकांच्या विषयी बोलतात. विधान परिषदेच्या विषयावर नाही. बरं. ओके साहेब, काय बोली नाहीत. नेमकं ते मनात काय आहे त्यांच्या? आणि हे सगळेच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळेच साहेबाकडे यायला लागलेत. काय राजकारण आहे, काय होणार आहे, काय नाही हे मत तर निश्चित आहे. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर.